नमस्कार, एस इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाडसंगी आरोग्य केंद्रामध्ये आहोत आणि एक 10 मिनिटापूर्वी गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी या ठिकाणी आरोग्य केंद्राला कुलूप लावलेलं आहे आणि असे वारंवार घडत असल्याने प्रत्येक पेशंट बघण्यासाठी इथे एक कर्मचारी किंवा शिपाई हजर राहत नाही. या ठिकाणी कर्मचाऱ्याने कुलूप लावलेलं आहे आणि जे पेशंट आलेले होते आरोग्य केंद्रामध्ये त्यांचे वडील या ठिकाणी आहेत. काय सांगाल? काय मी माझ्या मुलाला इथं सरकारी दवाखान्यात घेऊन आल्यानंतर कर्मचाऱ्याकडे गेलो तर कर्मचाऱ्याच्या घरचे माणसं म्हणे का आम्ही सुट्टीवर आहे, आम्हाला सुतूक पडलं. मग म्हटलं साहेब कोण आहे इथं ड्युटीला? म्हणजे त्या 2 मॅडम. मग मॅडम कडे गेलो तर ती म्हणते तिची ड्युटी आहे, ही म्हणते हिची ड्युटी आहे. 5 चक्र त्या दोघीकडे मारल्या, दोघी पण आल्या नाही. मग आम्ही त्या सरकारी दवाखान्यात येऊन बसलो. त्यानंतर सरपंचाला फोन करून बोलवून घेतलं. मग बाकीचे सरपंच कोणाला फोन लावत होते डॉक्टर साहेबाला, तर ते डॉक्टर साहेबांना त्याचा फोन उचलला नाही बामणे सरांना. आणि इथल्या कर्मचारी सरकारी दवाखान्याचे एकाही पेशंटला पाहत नाही, इमर्जन्सी माणसाला. या ठिकाणी असं वारंवार घडत आहे, हे योग्य वाटतं का तुम्हाला? या पीएससीचा तर पहिला लॉंग फॉर्मच असा आहे काही 24/7 पीएससी आणि इथं ड्युरेक्शन जवळपास 35 खेड्याचं ड्युरेक्शन आहे. इथं जे समजा एखाद्या वेळेस, कारण की आता दालमाड हवे, चौका हवे, या अशा मोठ्या रस्त्यावर कधी अपघात होतो. पण इथली परिस्थिती अशी झाली ना, इथं यमो राहत आणि इथले जे खालचा स्टॉप जो कर्मचारी जो काय करतो त्याची ड्युटी साक्षर वारंवार घडतं. आणि काही वेळेस या रुग्ण कल्याण समितीच्या बैठका झाल्या, त्या बैठकामध्ये त्यांना सुद्धा सांगण्यात आलं. डॉक्टर सावरगावे सरांशी मी संपर्क केला. डॉक्टर सावरगावे सर मला बोललेत की मी फोन करतो आणि तुमच्या पेशंटला तिथल्या पेशंटला विलास करायला लावतो. पण आतापर्यंत जवळपास इथं 7 वाजल्यापासून हे पेशंट इथं आलेलं होतं आणि आतापर्यंत इथं कुठलाही शिपाई आला नाही, कोणी नर्स आला नाही, कोणी एमआय सुद्धा आला नाही. आणि या 24/7 पीएससीचा अर्थ असा होतो की ही पीएससी काहीच कामाची नाही असं रुग्णांना वाटतं. कारण की या पीएससीचा टायमिंग सकाळी 8 वाजता उघडणे आणि 12 वाजेला तिचं बंद करणे. पण इथं असं होतच नाही, पीएससीच 11 वाजता उघडती. त्याच्यानंतर एखादं पेशंट जर 1 घंट्यानं आल्याच्या नंतर ते त्यांना सांगण्यात येतं का आता पीएससी बंद झाली, तुम्ही आता 4च्या नंतर या. तर ह्या गोष्टी अशा वारंवार या वरिष्ठ कार्यालयात सुद्धा याला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे. आणि या सर्व ग्रामस्थांनी जे आज ती पीएससीला जे कुलप लावलेले तर याच्यातच नक्कीच आता गट विकास अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी आणि एमओ यांनी तात्काळ या गोष्टीची दखल घ्यावी आणि 24/पीएससीचा लाभ या सरकारला मिळवून द्यावा अशी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना आवाहन करतो. काही कर्मचारी बरेचसे असे आहेत राहायला औरंगाबादला आहेत, छत्रपती संभाजीनगरला आहेत आणि इथं राहून ते म्हणजे भाडेतत्वावर दाखल रूम भाड्याने घेतलेले अशा पद्धतीने सुद्धा पगार काढण्यात आलेले असे मी भरपूर प्रकरण आहे. कारण की इथं सकाळी 12 वाजेला यायचं, 5 वाजेला चाललं जायचं आणि इथं स्थायिक आहे म्हणून सनी कागदोपत्री दाखवायचं. पण मी त्या शिवसाहेबांना आणि जिल्हा आरोग्य अधिकारी साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण या कर्मचाऱ्यांवर सुद्धा तात्काळ कारवाई करावी. त्या गावचे उपसरपंच सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्याच्या हस्ते या ठिकाणी कुलूप लावलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा या ठिकाणी. काय सांगत? आम्ही सकाळी जेव्हा आम्हाला पेशंटच्या वडिलाचा कॉल आला की आम्ही ते आल्यानंतर आम्हाला ट्रीटमेंट मिळत नाही, साधी फर्स्ट एड सुद्धा त्या पेशंटला झालेली नव्हती. फर्स्ट एड पेशंटने स्वतःच्या हाताने केलेली आहे. आणि एमओशी आम्ही संपर्क केला असता एमओने सांगितलं की सावे मॅडम यांचे ड्युटी आहे, सावे मॅडम म्हणत्या जाधव सिस्टरची ड्युटी आहे, अशी टोलाटोलीची उत्तर देऊन त्या पेशंटला वारंवार सोडून सगळे चालले गेलेले आहे. बरं, या ठिकाणी तुम्ही कुलूप लावले, याच्यानंतर पर्याय काय असणार तुमचा? पर्याय आम्ही आता तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला सरपंच यांनी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या पद्धतीने जसं करता येईल तसं करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहे. ग्रामपंचायत सदस्य